Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार. आज आमच्या सोबत आपल्या या पत्र परिषदेमध्ये उपस्थित सगळ्या पत्रकार मित्रांचा मी धन्यवाद देतो. आपण इकडे आले. या ठिकाणी आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहराचे अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ग्रामीणचे अध्यक्ष प्रवीणजी कुंटे, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या नूतनताई रेवतकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष त्या ठिकाणी शैलेंद्रजी तिवारी, त्याच पद्धतीनं या ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदचे पदाधिकारी या ठिकाणी नानाजी मुलताईकर, त्याच पद्धतीनं नागपूर शहर राष्ट्रीय काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण पाहाल की गेल्या आठवड्याभरापासून जो विषय चालू आहे, या विषयामध्ये काही लोकांनी यापूर्वी पण आणि आता पण काल परवा अशा पद्धतीने म्हटलं की अनिल देशमुख हे हेल्थ ग्राउंडवर त्या ठिकाणी त्यांना जामीन भेटली. त्या विषयाला घेऊन मी आज या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे. त्या ठिकाणी कदाचित या लोकांना माहीत नसेल की हा हेल्थ ग्राउंड नाही, हा एक मेरिट ग्राउंड आहे. त्या ठिकाणी ज्या आधारे कोर्टाने ही लढाई जेव्हा आमची चालू होती त्याच्या आधारे त्यांना बेल दिली, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ही बेल मेरिटवर दिली गेली आहे. या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा, ठोस पुरावा त्यांच्याकडे नाही आहे. हे असतानासुद्धा काही भाजपचे लोक अशा पद्धतीनं त्यांच्याच भाषेत नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात की हे हेल्थ ग्राउंडवर आहे. आणि काहींनी म्हटलं तुम्ही प्रचारात कसे काय आले, तर प्रचारात ते काल पण होते, आज पण आहे आणि उद्या पण राहतील. समीर दादा, तुम्ही प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या 6 वर्षाच्या मुलीवर सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली. नेमका काय अनुभव आला आणि नक्कीच मला 2 मुली आहे. माझी जी छोटी मुलगी आहे, जेव्हा ती 6 वर्षाची, आता ती 7 वर्ष आली, जेव्हा ती 6 वर्षाची होती त्या ठिकाणी जेव्हा हे एजन्सीवाले आपल्याकडे आले होते, एजन्सीवाले आपल्याकडे येऊन त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांनी नोटीस दाखवली पाहिजे. आणि ते सगळं करताना पण त्यांची एक आचारसंहिता असते. त्यांचा पण घर परिवार आहे, त्यांची तिकडे आचारसंहिता असते. आणि ह्या आचारसंहितेच्या कारणाने त्यांनी माझ्या 6 वर्षाच्या मुलीचा हात ओढला. हात ओढून त्या ठिकाणी आतमध्ये घेऊन त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीनं, मला त्या अधिकाऱ्याचं नाव माहिती आहे, योग्य वेळी त्या अधिकाऱ्याचं पण नाव मी त्या ठिकाणी सांगू. आणि हे अधिकारी हे सगळं वरच्या लोकांच्या म्हणण्यावर अशा पद्धतीने करत होते. हा आम्हाला त्या ठिकाणी तेव्हाही सांगायचं, आजही सांगणार. या ठिकाणी आपल्याला हे कोर्टाची ऑर्डर आहे. काही लोकांनी सांगितलं होतं की बाबा हे हेल्थ ग्राउंड नाही आहे, त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचं ही कोर्टाची ऑर्डर आहे. आपण झूम जर का केलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून जाईल. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं, द कोर्ट हॅज कन्सिडर्ड द एंटायटलमेंट ऑफ द ॲप्लिकंट फॉर बेल ऑन मेरिट्स. अंग्रेजीमध्ये लिहिलं आहे. नेटवर हे सगळं उपलब्ध असतं. ज्यांना पाहिजे असेल त्यांना माझ्याकडनं त्या ठिकाणी हे भेटेल. ज्यांना पाहिजे असेल ते आपल्याकडे त्या ठिकाणी भेटेल. अजून आपल्यापैकी काही प्रश्न असेल तर ते घेण्यास आम्ही तयार आहे. अनिल देशमुखांनी जो मुद्दा मांडला होता त्याच्याकडे फडणवीसांनी पाठवलेला एक माणूस 5 ते 6 वेळेला आलेला होता. काल त्या व्यक्तीचं नावही समोर आला, समीत कदम नाव आहे. त्याच्याबद्दल तुमची माहिती काय आहे आणि कधी तुमची भेट त्याच्याशी झाली आहे का? कधी तो अनिल देशमुखांना मुंबईशिवाय नागपूरलाही भेटलाय? काय माहिती, त्याबद्दलचा तपशील काय? समीत कदम याच्याबद्दल आज आपण प्रेसमध्ये काली पाहिलं. मी एवढंच सांगेल की ही पूर्ण वस्तुस्थिती आहे, 100% वस्तुस्थिती आहे. कोणी म्हणे हे 3 वर्षानंतर का करतं, की त्याचंही कारण आहे 3 वर्षानंतर का करतो. आणि ही वस्तुस्थिती असताना त्या ठिकाणी आता कधी आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू पाहतो, कधी हे पाहतो. योग्य वेळी मला जी माहिती आहे त्या ठिकाणी मी ही गोष्ट सांगेन. योग्य वेळी तुम्ही पण म्हणता, अनिल बाबू पण म्हणता, फडणवीसही म्हणतात ती योग्य वेळ केव्हा येईल? दोन्ही बाजूंनी गेल्या अनेक दिवसांपासून योग्य वेळ हेच सांगितलं जातं. नाही, काळजी करू नका. बात निकली है तो दूर तक जाएगी. मैं सच कह दूंगा तो उसकी सुलग जाएगी. कधी कुठपर्यंत जाणार आहे? जाणार कुठपर्यंत आहे दादा? दूर तक जाएगी, कहाँ तक जाएगी?
बिल्कुल जाएगी। हमारा अंतिम मतलब आप लोग निकाल रहे हैं तो वो लोग भी निकालेंगे। हे सगळे पुरावे फडणवीस म्हणतात माझ्याकडे आहे, कधी पण घरच्या मुलांना सुद्धा आरोपामध्ये ओढलं, तर याच अनुषंगाने आपल्याला विचारतोय, आपल्याला अशी काही भीती वाटते किंवा पर्सनल धमकी येते? मी सलील देशमुख स्वतः बेलवर आहो। माझी आई हिला समन्स आहे, माझी बहीण हिला समन्स आहे, माझी बायको हिला समन्स आहे, माझ्या लहान भावाची बायको तिला समन्स आहे, माझ्या लहान भावाला समन्स आहे। आलं का लक्षात? कुठे गेले पुरावे? दाखवा तुमचे पुरावे। आणि हे कोणी कटकारस्थान रचलं याच्याबद्दल पण आम्ही काय कच्चे नाही की तुम्ही कटकारस्थान रचाल आम्ही हात बनवून बसून राहू। सगळ्या गोष्टी योग्य वेळी निघतील। आप नकली की बात कर रहे हैं, फिर भी क्या वजह है कि बीजेपी ने उनको अच्छा पद दिया है और पोस्ट दी है? क्या वजह लगता है कि उनकी क्या मजबूरी हो सकती है बीजेपी की? अब उनकी मजबूरी और उनके बाल और असली नकली वो जाने। फडणवीस म्हणतात की माझ्या नातीला आता जो फडणवीसांचा विषय ते फडणवीस सांगतील, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही। आणि जे अनिल बाबूचा विषय आहे ते अनिल बाबू त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने सांगतील। मला जेवढं सांगायचं होतं की ही जे आपण जे सांगता की बा तुम्ही अनिल देशमुखला आम्ही अंदर टाकू, अनिल देशमुखला आत टाका, इकडे काय पेशवाई लागली नाही ना मोगलाई लागली नाही। त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पुरोगामी विचाराचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्तो, आणि आम्ही ही गोष्ट लढूया। सलील दादा, तुमचे बंधू आहे त्यांनी म्हटलंय आशिष देशमुखांनी की जो 2 दिवसाआधी अनिल बाबूंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, जो पेनड्राईव्ह दाखवला, त्या पेनड्राईव्हमध्ये काही नाही असतं। महान लोकांवर आम्ही बोलत नसतो। कल आपने कुछ नकली की बात की थी मराठी में, तो हिंदी में बताएं क्या है नकली के बारे में कहा? जो बोल दिया समझ गए सब लोग। मराठी में कहा था, हिंदी में कहते तो ठीक हो। मैंने हिंदी में बोला था। एक बार फिर कह देते। हो गया एक बार, अभी क्या बात। अगर मैं फिर से बोल दूँ तो जो नकली नकली रहेगा, आप कितना भी खींचो वो असली नहीं होने वाला। वो नकली है और नकली रहेगा। धमक्यांना भी गलत नाही, मोगलाई लागली नाही, पेशवाई लागली नाही, आम्ही घाबरत नाही। आता समीत कदमचं म्हणणं असं आहे की मी फडणवीसांच्या आधीपासून अनिल देशमुखांना ओळखतो, जेव्हा ते अन्न पुरवठा मंत्री होते तेव्हापासून माझं त्यांच्याशी बोलणं नाही। समीत कदमबद्दल मला वाटतं आता मी याच्यापूर्वी मला असं कळलं की अनिल बाबूंनी पण त्या ठिकाणी कुठं पत्रकार परिषद घेतली, तर योग्य वेळी तेच त्या गोष्टीचा त्या ठिकाणी खुलासा करतील, पण त्याबाबत मी काही जास्ती बोलत नाही। जेव्हा ते येत होते तेव्हा आपलं काही बोलणं भेट हायलो असं काही तुम्ही ओळखत होते त्यांना? नाही, समीत कदमला मी वैयक्तिक ओळखत नाही, पण हे सगळं घडत असताना एक मला कल्पना आहे।